कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक अर्थातच याशिम सर मर्चंट यांचा अवध दिवसभरात आपण ऐकला। आज सुद्धा थोड्या वेळात आपल्याला ते जॉईन होतील। सनी सर आणि गोपाल सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सज्ज आहेत पहिल्या सामन्यासाठी। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। आजच्या दिवसातील पहिला सामना तीन षटकाच्या नंतरच ड्रिंक्स ब्रेक होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। कुठल्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये सामना चालू असताना प्रवेश करायचा नाहीये, अन्यथा त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे। पहिली 4 षटके ही तुम्हाला 20 मिनिटातच कंप्लीट करायची आहेत आणि जर उशीर झाला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 च्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। हे नियम आपण फॉलो करायचे आहेत। शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मंगेश ढमा साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतोय। मी विनंती करेन साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे। संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्याचप्रमाणे शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण सदस्य यांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं हा मानाचा चषक भरवलाय, पहिला दिवस अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। आजच्या दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे आपण लगेचच बोलूया। आदरणीय गणेशजी बावकर यांच्या शुभार्थानं इथे मात्र गणेश प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली जाईल। पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिला चेंडू या आजच्या दिवसातील गोलंदाजी ट्रॅक वरती राज। ओहो, पहिला चेंडू वरती उडवलाय त्रिफलाचे गोल्डन डकचा शिकार होऊन फलंदाज रोशन बॅक टू पाहायला मिळते। अप्रतिम गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती यॉर्कर लेनचा वापर केला होता। क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं तो यॉर्कर चेंडूचा पहिल्या चेंडूवरती वापर गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अर्थातच राज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे। न्यू बॅटर इंडिया 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला आहे संदेश आयरे। षटकातील दुसरा चेंडू राईटर मोर द विकेट, राईटर राऊंड विकेट यावेळेस मात्र क्रीजचा वापर केलाय। शॉर्ट स्क्वेअर लेग जवळ क्षेत्ररक्षक तैनात आहे। पहिली धाव धावपालकावरती जय भैरवनाथ धामणसाई बी संघाची एक शुभारंभाची धाव धावपालकावरती पाहायला मिळते आहे। संदेश आयरे यांच्या बॅट मधून आलेली पहिली धाव धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे। पहिल्या 2 चेंडूवरती एक गडी बाद 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राईटर राऊंड विकेट ना यावेळेस मात्र निखिल सानप मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्लिअर करून चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती आलाय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल घेण्याची संधी होती। एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसवलं जात आहे 2 अंकावरती। थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल जेबीसी धामणसाई बी संघाची रॅली आहे। कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद 2 धावा धावफलकावरती। पुढचा चेंडू ओ इथे बॅटची कट लागली आहे। शॉर्ट थर्डमेला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। सुकृत्या आपल्या क्रीज मध्ये निखिल सानप पोहोचतील। 1 धाव इथे सुद्धा पाहायला मिळाली। इथून मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल राज या गोलंदाजाचा। आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे आतापर्यंत फिक्स झाली आहे। कारण आपण पाहिलं तर इथे 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केली आहे।
राज या गोलंदाजानं पुढचा चेंडू लाई आउट ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती पडला. थोडंसं चेंडूने वळय घेतलं. एस्टेच्या पाठीमध्ये चांगली कामगिरी एष्टरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपाचा राहिलाय. नक्कीच प्रथम नाणेफेकी जिंकली गावठाण संघाने आणि गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय कर्णधारने, खऱ्या अर्थानं राज या गोलंदाजाने आतापर्यंत तो निर्णय सार्थ ठरवलाय. योग्य निर्णय आतापर्यंत साबित केलाय. इथे लेग साईडला भिरकावायचा पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक अव्वंतर धाव धावपालकावरती ऍड होईल. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचते 4 या अंकावरती. षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी आहे. एक गडी बाद 4 धावा धावपालकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू राज. हो, इथे मात्र फक्त चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. एक अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गुडले स्पॉटवरती चेंडूने उचली घेतली आणि सरळ निखिल सानपच्या शरीरावरती चेंडू आदळला गेला. तोपर्यंत एक बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त कंप्लीट केली आहे दोन्ही बॅटर्सने. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना जेबीसीबी धामणसई संघाची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली आहे. इथून निखिल सानप आणि संदेश आयरला थोडंसं आक्रमक रूप धारण करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचं असेल तुम्हाला इथून धावा बनवायच्या आहेत आणि त्या बनवत असताना कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडंसं बाकफुटवरती आलात, परंतु इथून तुम्हाला चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती निखिल सानपचा विचार केला आपण तर निखिलने 3 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत एक सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे. संदेश आयरनचा विचार केला तर 2 चेंडूचा सामना करत असताना 2 सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये आलेला नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती संस्कार नवीन गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी खोलात टाकल्या. चेंडू अलॉंग द कार्पेट निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, परंतु एक व्यतिरिक्त काही जास्तीचं मिळणार नाहीये. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं ज्याने आपण पाहिलं तर लॉंग ऑफ करून तो एवढा अंतर कापला आणि चेंडूला फील्ड केलं. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाईल 6 या अंकावरती. पहिल्या 7 चेंडूमध्ये 6 धावा धावपालकावरती. कंजूस गोलंदाजी या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. मोठ्या फटक्याच्या शोधात व्हॉट अ शॉट. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला पकडला शेल. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज संदेश आयरे बाद. सिंगल प्राप्त झाली आहे. एकेरीने जास्त फरक पडणार नाहीये गावठाण संघाला. एक संघ धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ येणं बाकी आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज संस्कार यानं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली जाते या मॅचचा पहिला मोठा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून चेंडू
हाफ ट्रॅकर्स पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये, इथे टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लंबा झाला, चेंडू आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. इथे सुद्धा आलाय लगातारचा हा नक्कीच आपण पाहतोय तो हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरती कुणीही गाडी पार्क करायची नाही आहे. येण्या जाणाऱ्या वाहना आपल्या स्पर्धेमुळे कुठल्याही अडथळा निर्माण होऊ नये. ती रिक्षा समोर आहे ना, ती जरा रोडच्या साईडला पार्क करा. मी विनंती करेन रिक्षा मालकाला की आपण ती रिक्षा थोडीशी रस्ता सोडून पार्क करायची आहे. षटकारासाठी 200 रुपये निखिल सनपसाठी आदरणीय विद्यमान अध्यक्ष मंगेजी धमाल साहेबांच्या माध्यमातून. इथे चेंडूला फक्त फ्लिक केलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एक सिंगल घेतली आहे, थोडासा फ्लंबल आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही बॅटर्सनं. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केला. 2 धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. गोलंदाजी मार्गवरती राज आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 5 धावा दिल्या होत्या. जर या गोलंदाजांनी विकेटची हॅट्रिक निखिल सानपसाठी सुवर्ण संधी जर आपण षटकारांची हॅट्रिक संपादन केली तर आदरणीय गणेशजी भावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला. म्हणजे आपल्या इथे मात्र त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलं तर गोलंदाज राज तितकाच हुशार, चाणाक्ष गोलंदाज आहे, यातील मात्र शंका नाही आहे. लाईन आउट ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, ऑफिशियल पंचाचा इशारा. हा वाईट चेंडू. एक अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे फेक झाला. पहिल्या चेंडू मध्ये अर्थातच 2 धावा आणि त्याच्यानंतर एक वाईट 3 धावा खर्च केलात गोलंदाज राजनं. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट्सना. हा सुद्धा पंचांचा इशारा. इथे मात्र नो चेंडू असणार आहे. नक्कीच इथे मोठा फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी निखिलला प्राप्त होतीये. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा देऊन एक गडी मिळवला होता आणि या षटकामध्ये थोडीशी खराब सुरुवात राजच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. थ्रीची संधी असणार, एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी चालून होली आहे बॅटर्स निखिल सानपला. आतापर्यंत निखिल सानपचा विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. बिग हिट करायचा होता, झेल टिपला जाईल परंतु फलंदाज बाद होणार नाही कारण फ्रीट होता आणि हा झेल गृहीत धरला जाणार नाहीये. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळतीये 20 या अंकावरती. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ ना बाकी आहे, फक्त 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय. परंतु फ्रीटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. कौतुक करावं लागेल, इथे कमबॅक करणारे षटक राहिलंय राजचं. हो, फटका चांगला आहे. इथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रेसर मध्ये निघून चाललाय डीप मध्ये चेंडू. तोपर्यंत लॉंगअपचा क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं, इतकं मैदान कव्हर करतो ना की अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एकच धाव होईल कंप्लीट. 1 धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या 21 अंकावरती. डावखुरा हाताचा फलंदाज अक्षय, ज्याने एक चेंडूचा सामना केलाय. एक सिंगल त्याच्या बॅट मधून आलेली पाहायला मिळतीये. अक्षयने जर षटकार लागवला तर गणेशजी भावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. एक षटकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे.
ओहो सुरेख चेंडू, परंतु इथे थोडीशी दिशा खराब होती. पंच पुन्हा एकदा जमिनीला हात फैलावून सांगितलं का स्वर चेंडू आहे, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धापालकावरती जोडली जाईल. आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगल्या प्रकारचे गोलंदाजी आतापर्यंत राहिले, परंतु कुठेतरी वाईट नो चेंडूने अतिरिक्त धावा खर्च करून आपण समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं मदतच करतात. अशा प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित नाहीये. फुलटॉस होता इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू हवेत आहे. मिडो ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पकडला असेल. तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज अक्षय. जे का स्वीकारले याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर्स होता. हा सुद्धा चेंडू खराब राहिलाय. लाईन पाहिली तर खूप सारी खराब होती. पंचाने हा सुद्धा चेंडू स्वर घोषित केला. एक अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसवली जाईल 23 अंकावरती. माईकला आवाज दे ना जरा सुजन. हॅलो हॅलो हॅलो. अजूनही दोन चेंडूचा खेळणं बाकी आहे. षटकातील पुढचा चेंडू हाफ ट्रॅकच होता. फटका चांगला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वलीकडे. आला या इनिंगचा पहिला दर्जेदार. आलाय की काय अशा प्रकारची फलंदाजी पहिल्या चेंडूवरती केली आहे. पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड विकेट ना. इथे आप ट्रॅकर्स टाकण्याचा प्रयत्न, खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. इथे लॉंगॉपला क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. त्याला ओलांडून चेंडू जाईल. बॅक टू बॅक हा लगातारचा दुसरा मोठा फटका. षटकार.
11 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा गडी त्याने सुद्धा बाद केला. त्याच्यानंतर आलेला राज पुनश्च आपण पाहिलं तर दुसऱ्या स्पेलमध्ये आला. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक षटक होतं आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये त्याने खऱ्या अर्थानं जास्तीच्या धावा खर्च केल्यात. 19 धावा खर्च केल्यात. एक गडी त्याने सुद्धा प्राप्त केलाय, परंतु खूप साऱ्या धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. एकंदरीत पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना जेबीसी धामणसई बी संघाची 3 गडी बाद 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणारे 2 षटक खूप सारं महत्वाचं असतील, परंतु संघाचा खऱ्या अर्थानं कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच स्ट्राईक एंड वरती निखिलजी सानप आहेत. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. अर्थातच 9 चेंडूंचा सामना केलाय. 9 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथ्या षटकासाठी प्रणय हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर स्वतः शॉर्ट आर्म पुलचा फटका. रोहित शर्माची आठवण करून देणार हा बिग हिट षटकार. लागेल प्रणयला. इथे सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू फेकलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. लगातारचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या थोडासा पाहिलं तर थोडीशी संत गतीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र जसं चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय आला. थोडस अनुभव कमी असेल हा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण षटकारासाठी गणेशजी भावकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 2 षटकार आलेत. तिसरा षटकार जर निखिल सानपच्या बॅट मधून निघाला तर आदरणीय गणेश भावकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसवली जाते तब्बल 47 अंकावरती. फिट आपण पाहिला तर ओव्हरपिच चेंडू होता. बिग हिट करायचा होता. चेंडू बराच काल हवेत राहिलाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. हो काय ही महत्वाची कॅच होती आहे आणि ही कॅच मात्र धरतीला दान गेली आहे. याच दरम्यान दोन्ही बॅटर्सने दुहेरीसाठी पलटले 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या संय्यन संघाची धावसंख्या पोहोचते 49 आकड्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा धाव फलकावरती होत्या आणि काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर्स. पुन्हा एकदा तोच फटक्याची पुनरावृत्ती. चेंडू सीमा पार. निखिल सानप ऑन फायर. आणखीन एक षटकार. मोक्याच्या क्षणी या फलंदाजाला संधी देऊ शकत नाहीये. अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक झेल ड्रॉप झाला होता आणि खऱ्या अर्थानं विकेटला आपण पाहिलं तर प्राप्त करण्याची संधी गोलंदाजाने दिली होती, परंतु ती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि त्याचा निश्चितपणाने फायदा निखिल सानेपने उचललाय. धावसंख्या 55 आकड्यावरती. यावेळेस मात्र थोडासा दबाव पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू लाईन ऑफ द ऑस्टम अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बराचसा हा वाईड चेंडू होता आणि पंचाने घोषित केला 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 56 या आकड्यावरती. 3 गडी बाद. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. हा सुद्धा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार.
तब्बल 60 धावा फलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 3 षटकार आले होते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्याच्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर वाईडाने एक चौकार. भरपूर धावा या ओव्हरमध्ये लुटल्या गेल्यात. ओ इथे बॅटला स्पर्श, इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल गावठा संघाने. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते 60 अंकावरती. षटक संपलंय सर, षटक संपलेलं आहे. एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. इथे आमचे स्कोरर दक्ष आहेत, ऑनलाईन स्कोरर सुद्धा आहे. अंतिम षटक मनीष गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता आज समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोथ्रो मध्ये पाहायला मिळालं, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली निखिल सानप यांच्या बॅट मधून आलेल्या धावा संघाच्या अर्थातच फायद्याच्या असतील. ज्या प्रकारचं स्वतःवरती कर्णधारपदी असताना एक जबाबदारी घेतली होती संघाची, आणि ती जबाबदारी आपण पाहिली ना तर नक्कीच या षटकातील पुढचा चेंडू डॉट चेंडू राहिलाय. याच वेळेला व्यासपीठावरती शुभागमन होतोय. आदरणीय याशिम सर मर्चंट यांचं, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक यांचं शुभागमन झालंय. या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने बोलूया. पुढचा चेंडू असेल मनीषाचा. हाफ ट्रॅकर्स होता, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पोहोचते 67 या अंकावरती. 67 ऑन द बोर्ड, 4 विकेट लॉस. प्रथम बॅटिंग करतोय जेबीसी धामनसई बी संघ. आपल्यातून बॅटिंगचा नजराणा या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शुभारंभाच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कमी धावा बनल्या होत्या. तिथे असं वाटलं होतं खेळपट्टी काहीशी गोलंदाजाला साजेशी आहे की काय, पण जसा खेळ दिवसामध्ये पुढे गेला ना तसा धावांचा इथे मात्र पाऊस पाहायला मिळाला. धावांचा षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जो या मैदानाचा इतिहास आहे, या मैदानावरती धावा बनल्या जातात. आपण जर थोडासा संयम किंवा खेळपट्टीला समजून थोडासा साजेसा खेळ केला तर नक्कीच या मैदानावरती भरपूर साला धावा बनल्या जातील. परंतु आपल्याला नक्कीच आणि धामनसई संघाला पुरेपूर त्याचा अनुभव सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. एक अब्बंतर धाव धावपालकावरती. एक धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 68 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किंबहुना आपण पाहिलं तर या इनिंगचे 3 चेंडू बाकी आहेत.
खोलात टाकलाय. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्टर्ब फलंदाज बाद. जमवली आहे, परंतु निखिल सानपला सुद्धा माहिती आहे की या मैदानावरती धावा चेस होतात आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न नक्कीच सुमित असेल. सुमित बाद होऊन मैदानाच्या बाहेर परतलाय आणि शेवटचा चेंडू असणार आहे. धामणसे बी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 68 या अंकावरती. 6 गडी बाद 68. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर समीर शितोले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असणार आहे मनीषचा. खराब चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र विकेट सेक्रिफाईस 8वी विकेटचं पतन डीजे. पैकीचा कोल गेला होता. जय भवानी गावठाण या संघाने आणि तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आमंत्रित केले जेबीसी धामणसे बी या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 30 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात ते 69 धावा. विजयासाठी 30 चेंडू 70 धावांची गरज. हा पहिला आजच्या दिवसाचा सामना जिंकण्यासाठी जय भवानी गावठाण या संघाला. इनिंग्स ब्रेक मध्ये जाऊया डीजे मास्टर कडे.
सर्व खेळाडूंचं सर्व संघांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय चालू असलेल्या या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जय भवानी गावठाण विपक्ष जय भैरवनाथ धामणसई या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे। जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या शासकीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आए हैं रोशन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रकाश हालांकि पहली ही गेंद का सामना कर रहे थे। ऋषि ने पहली गेंद पर स्क्वायर लेग की जानिब खेला था, मगर वहां पे कैच लपकने का सुनहरा मौका गवाया। एक जीवन दान मिला है ऋषि को, तकदीर भी आज साथ लेके आए हैं ऋषि, क्योंकि शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही आसान सा कैच था। देखिए, आप प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हो तो इस तरह के कैच आपको लपकने ही होंगे, मगर दोस्तों आप देख सकते हैं कि अंतरराष्ट्रीय स्तर पर भी कभी कभी इस तरह के आसान कैच छोड़े जाते हैं या छूट जाते हैं, क्योंकि कोई भी जानबूझकर छोड़ना तो नहीं चाहता। एक मनोवैज्ञानिक दबाव होता है। उस दिन देखा आपने कि संजू सैमसन का किस तरह से कैच छोड़ा था इंग्लैंड के कप्तान ने। बहुत ही आसान सा कैच था और इसीलिए मैं अक्सर कहता हूं कि छोड़े नहीं जाते, छूट जाते हैं। रोशन ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद 30 गज के दायरे का फायदा उठाया, शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला है, डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद दनदनाती हुई निकल गई है। के बारे में, मगर बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार शॉट ये। हालांकि गेंद ने बल्ले का महीन सा किनारा लिया, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गेंद फरार। मिलेंगे रन यहां पे भी। 14 रन प्रति ओवर के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि आसान तो नहीं है। मगर ये देखिए, बहुत ही खूबसूरत फिर से एक बार शॉट। मानो सोच समझकर और देखभाल कर गैप को ढूंढ रहे हैं। जी हाँ, यहाँ पे थोड़ा सा मिस फील्डिंग हमें देखने को मिला। फंबल हुए वहां के खिलाड़ी, या उसका फायदा बल्लेबाज ना लेते तो क्या करते। जहां पे 2 रन मिल सकते थे वहां पे तीसरा रन तब्दील किया है। जी हाँ, 1 रन शॉट का इशारा अंपायर जी का, 2 ही रन मिलेंगे। 2 रन शॉट, ओहो, ये तो बहुत बड़ा नुकसान हो चुका है। एक ही रन यहां पे मिलेगा। जहां पे 3 रन थे वहां पे 1 ही रन। बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा बल्लेबाजों को, क्योंकि बहुत ही अच्छा शॉट था, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट थी, मगर रन पूरा करने में नाकाम रहे थे। रोशन अब धीरे धीरे थोड़े से महंगे साबित होते हुए। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद नहीं कर सकते। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, पीछे कोई फील्डर मौजूद नहीं है। गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6।
कीपर के दस्तानों में बिंदी गेंद के साथ शुरुआत की है यहाँ पे निखिल ने। पहले ओवर में 17 रन जरूर आए हैं, मगर हर ओवर में आपको 14 बनाने हैं, हर ओवर में आपको अच्छे शॉट लगाने ही होंगे। यहाँ इस मतलब थोड़ी सी तेज तर्रार गेंद थी, मगर बहुत ही खूबसूरत गेंद, क्योंकि गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद बल्लेबाज थोड़ा सा द्विधा मनस्थिति में थे कि आगे खेले या बैकफुट पर खेले, मगर जब तक वो सोचते या डिसाइड करते तब तक वक्त निकल गया था। और इसी वजह से जिस तरह से वो खेलना चाहते थे, पुल करने की कोशिश कर रहे थे, गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे। इसके बावजूद 1 रन यहाँ पे मिला, मगर एक रन मात्र बनाकर कोई फायदा नहीं होगा। ये देखिए फिर से एक बार फुदर लेन, वाह भाई वाह निखिल, क्या बात है। देखिए दोस्तों, ये होता है, जी हाँ शायद यहाँ पे गेंद लगी है। देखिए पानी तो आप दिला ही देंगे, मगर मैं यही कामना करना चाहूंगा। देखिए ज्यादा बड़ी चोट अगर हो तो आप थोड़ी सी छाव में आए। गेंदबाज जो कि निखिल है, बल्लेबाजी करते हुए भी बहुत ही बड़ा कारनामा उन्होंने अंजाम दिया है अपने टीम के लिए। 15 गेंदों का सामना किया, 38 रन अपने टीम के लिए जोड़े। देखिए मैं ऋषि से यही गुजारिश करना चाहूंगा, ऋषि अगर आप प्रकाश, अगर आप थोड़ा सा अनकंफर्टेबल महसूस कर रहे हो तो थोड़ी देर के बाद खेलने के लिए जा सकते हो। जबरदस्ती प्रेशर से खेलना ये अच्छा नहीं होता। थोड़ा सा रिलैक्स हो, थोड़ा सा छाव में आए, अपने आप को संभालें, क्योंकि सर सलामत तो पगड़ी 50, जान है तो जहान है। मगर यहाँ पे निखिल की तारीफ बनती है, क्या बात है निखिल ने जिस तरह से शुरुआत की है ना, देखिए सब कुछ पेस के जरिए से नहीं किया जा सकता, तेज तर्रार गेंदबाजी से सब कुछ नहीं होता, ये निखिल बताते हुए। ये देखिए फिर से एक बस ओवर 1 गेंद, मगर इस मतलब पाले में ओवर पिच बनाकर उसे उड़ाया, डीप मिड विकेट सी मारेगा, फायर 6। चार गेंदे यहाँ पे हमारे गुण लेखक बताते हुए, 4 गेंदे। चार गेंदों में 7 रन। जी हाँ ये देखिए, हो मुझे तो आर अश्विन की याद ताजा हो रही है। अलग अलग तरह की गेंदे, ये देखिए बल्लेबाज को फिर से एक बार डबल माइंड में डाल दिया, आगे खेले या पीछे खेले उसी में वक्त निकल गया। 2 टांगों के बीच में तकरीबन लोअर फुल टॉस गेंद थी, मगर उसे फिर से एक बार अच्छी तरीके से खेलने में नाकाम रहे। बिंदी गेंद, छक्के के बाद बहुत ही बढ़िया वापसी निखिल की। ये देखिए फिर से एक बार चकमा दिया है, स्लोवर 1 गेंद थी। पहले गेंद के मुकाबले में ये गेंद थोड़ी सी स्लोवर 1 थी और इसी वजह से बल्लेबाज थोड़ा सा कंफ्यूज दिखाई दिए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। 25 रन पहले ओवर में आए थे, 17 रन और दूसरे ओवर में आए हैं 8 रन मात्र। एक छक्का इस ओवर में आया था, उसके बावजूद मात्र 8 रन खर्च किए हैं। 10 नंबर की जर्सी परिधान किए हुए निखिल ने बल्लेबाजी करते हुए भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की अपने टीम के लिए। ये जो एक अच्छा टारगेट जो सेट किया है उसमें अहम भूमिका उन्होंने अदा की है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 17, दूसरे ओवर में 8, कुल मिला के 25 रन यानी 12.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। मगर ये काफी नहीं होगा। इसी तरह से अगर 11-12 रन बनेंगे ना तो फिर धीरे धीरे औसत बढ़ जाएगा, रिक्वायर्ड रन रेट बढ़ जाएगा और उसके बाद अंतिम ओवर में थोड़ा सा प्रेशर बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर और इसी वजह से बल्लेबाजों को थोड़ा सा रिस्क तो उठाना होगा। मगर दोनों भी बल्लेबाजों ने कैलकुलेटिव रिस्क उठाया भी है, क्योंकि अब तक हमें 2 चौके और 2 छक्के भी देखने को मिले हैं। प्रकाश के बल्ले से 2 चौके, ऋषि के बल्ले से 2 छक्के और अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हैं ऋषि। 11 नंबर की जर्सी पहने हुए नॉन स्ट्राइक एंड पर प्रकाश। स्लोवर 1 गेंद, ये देखिए फिर से एक बार जोरदार अपील पगपदा के लिए, अर्थात लेग बिफोर द विकेट के लिए। मगर अंपायर जी ये बताते हुए कि ये
इम्पैक्ट जो था वो शायद लेग स्टंप के बाहर था। गेंद जो पिच हुई थी वो लेग स्टंप के बाहर थी और जो भी गेंद जा रही थी वो भी लेग स्टंप को छोड़ के जा रही थी। शायद इसी वजह से इस अपील को नकारा। मगर कमाल की गेंद, बिंदी गेंद के साथ शुरुआत यहाँ पे सुमित की। रोशन का ओवर काफी महंगा घटने के बाद क्या कमबैक किया है निखिल ने और सुमित ने। सुमित फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। आहा, ये देखिए, मैंने इसके पहले भी कहा कि सारी चीजें पेस के ऊपर आप डिसाइड नहीं कर सकते, आप पेस के ऊपर निर्भर नहीं रह सकते। एडवांस क्रिकेट बहुत ही, ये मॉडर्न क्रिकेट है, यहाँ पे आपको अलग अलग तरह की गेंदबाजी करनी पड़ती है। अलग अलग तरह की गेंदें अगर आपको करना आता है या ये आपने डेवलप की है तो फिर बल्लेबाज थोड़ा सा कंफ्यूज होते हैं। बल्लेबाजों को कंफ्यूज करना, डबल माइंड में डालना, द्विधा मनस्थिति में डालना और फिर उनसे गलती करवाना, ये खासियत होती है गेंदबाजों की। जी हाँ, मगर इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर तो किया है, गेंद गई है। आहा, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए एक छक्का इन पहली 4 गेंदों में आ चुका है, मगर 3 गेंदें बिंदी भी है। ओहो, तेज तर्रार गेंद। इस मरतबा देखिए जोरदार अपने रिस्क का इस्तेमाल किया था। बल्लेबाज कुछ समझते उसके पहले ही गेंद निकल चुकी थी, मगर विकेट कीपर के शरीर से टकराने के बाद शॉर्ट स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी ये गेंद और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा धीरे धीरे आगे सरक रही है। रनों की संख्या 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुमित ने पहली 5 गेंदों में मात्र 7 रन खर्च किए हैं। वर्सटाइल गेंदबाजी जिसे कहा जाता है ना, वो देखने को मिल रही है। स्लोवर वन, मगर लाइन से भटके इस मरतबा गेंदबाज सुमित और इसी वजह से अंपायर जी ने भी उसे वाइड करार दिया है। वाइड से बचना होगा। देखिए, मैंने कल भी कहा था, आप जितनी कम वाइड गेंदें डालोगे ना, उतना बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बढ़ता है, जो कि वो दिखाई नहीं देता मगर वो बढ़ता है। हमें 1-1 रन चौके छक्के तो दिखाई देते हैं, मगर जी हाँ, इसमें दबाव चकमा तो दिया है। बैक टू द बॉल और फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया कैच सुमित का और इसी के साथ
इतना मुश्किल भी नहीं है और आसान भी नहीं है, क्योंकि इसके पहले कल भी हमने देखा बहुत सारे मैचों में कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए, एक से बढ़कर एक स्ट्रोक खेलते हुए गेंदबाजों के पर खच्चे उड़ा दिए। मगर क्या यहाँ पे ये नए बल्लेबाज, क्योंकि एन मौके पर प्रकाश साथ छोड़कर चले गए हैं। प्रकाश आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं, ओमकार। नो स्ट्राइक इन पर ओमकार, जबकि स्ट्राइक इन पर सेट बल्लेबाज ऋषि के ऊपर ध्यान होगा। हाफ ट्रैकर हो, बच गए मेरे ख्याल से, शायद जहां पे खेलना चाहते थे। यस, इट्स आउट। OUT रन आउट के रूप में। देखिए बल्लेबाज असहमति दर्शाते हुए शायद ये बता रहे हैं कि मुझे जो दौड़ने के लिए ट्रैक होना चाहिए था वो ट्रैक नहीं था, ऐसा कुछ मेरे ख्याल से चल रहा है। दोनों अंपायर्स के बीच में भी बातचीत हो रही है, चर्चा हो रही है कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। फ्रांसिस सर और गोपाल सर दोनों भी एक दूसरे से बात कर रहे हैं, अभी भी फैसला आना बाकी है। जी आउट, इट्स आउट, OUT आउट। ये देखिए गोल्डन डक के शिकार हुए हैं। मैं तो कहूंगा गोल्डन डक नहीं, इसे प्लैटिनम डक कहते हैं, क्योंकि एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला है। देखिए वक्त बदलने में वक्त नहीं लगता। क्रिकेट का खेल ये बहुत ही अनोखा खेल है। जी हाँ, ये देखिए मैंने जिसकी बात की थी, ये जाएगी और जरूर जाएगी। गई है डीप बैकवर्ड स्क्वायर। for loss of 2 विकेट्स। देखिए मैंने अभी भी क्या कहा था, ऋषि के ऊपर ध्यान होगा। ऋषि खेल रहे हैं 26 रन बनाकर, जिसमें 4 करारे छक्के शामिल है। वेरी वेल डन ऋषि। चट्टान की तरह खड़े थे, मगर इस मरतबा मिस शॉट। ओहो, बच गए। कैन यू बिलीव इट? विकेट कीपर पहुंच नहीं पाया और ये देखिए कितने रन मिलेंगे। 3 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही शानदार दौड़ लगाते हुए ये दोनों भी खिलाड़ी। मगर मैं मनीष को कहूंगा, मनीष थोड़ा सा ख्याल रखे ऋषि का। ऋषि यहाँ पे बहुत समय से खेल रहे हैं, थोड़ी सी थकावट भी महसूस कर रहे होंगे। चिलचिलाती हुई धूप है, आप अभी आए हैं, क्योंकि ऋषि अंतिम क्षणों का खेलेगा तो ये मैच लेके जाएगा, ये तो पक्का है। और इसीलिए देखिए छोटी छोटी बातें होती है, उसे समझना पड़ता है। ज्यादा थकोगे तो फिर मिस टाइम करोगे। मनीष पहली मर्तबा खराब गेंद। जी हाँ, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर जाने वाली, वाइड करार दिया है अंपायर जी ने। वाइड के रूप में 1 रन मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 44। देखिए क्या ये मैच था, कहां ये मैच था और कहां पे आ चुका है। क्या हो रहा है यहाँ पे चौथे ओवर में। हालांकि गेंदबाजी करने वाली टीम ने सोचा नहीं होगा कि इस तरह से हालात खराब होंगे, मगर हो जाता है दोस्तों। ये लीजिए इस मरतबा फिर से एक बार उड़ाया। ओहो, लग चुका है और अब यहां से जीतने के लिए 20 रनों की और जरूरत। 8 गेंदे 20 रन 8 गेंदे। मजेदार मुकाबला, रोमांचकारी मुकाबला, रोमहर्षक मुकाबला, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। हालांकि देखिए 2 टीमें खेल रही है, एक जीतेगी एक हारेगी।
मगर प्रेक्षक क्या चाहते हैं? प्रेक्षक चाहते हैं कि अंतिम गेंद तक ये मैच चले, अंतिम गेंद तक ये मैच हमें देखने को मिले, क्योंकि इस तरह से रोमांचित करने वाला मैच ही देखना चाहते हैं क्रिकेट के दीवाने। राइट आर्म ओवर द विकेट, आगे बढ़े मनीष, मगर गेंदबाज ने पहचान लिया था, परख लिया था, और उसी के तहत एन मौके पर उन्होंने अपनी गेंदबाजी में परिवर्तन किया है। पचास रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुबोध राइट आर्म ओवर द विकेट। सुबोध इस तरह से गेंदबाजी नहीं कर सकते। सुबोध ये हाफ ट्रैकर गेंद थी, मनीष उसके लिए तैयार थे, बैकफुट पर पूरी तरीके से क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, उसे दे मारा है स्क्वायर लेग की जानिब 6। अगर आप बीमार पड़ते हो तो फिर से एक बार डाइट करते हुए, जी हाँ, 6 गेंदे और 14 रनों की जरूरत। 6 गेंदे 14, 6 गेंदों में सुमित आए हैं। स्लोवर वन गेंद हो, कहीं और खेलना चाहते थे, टोपर लगी है गेंद, गेंद गई है लॉन्ग ऑन की दिशा में, मगर लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। पहली गेंद पर 2 रन आए हैं, 5 गेंदे 12 रनों की जरूरत। सुमित ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, तकरीबन 3 गेंदें सुमित ने बिंदी की थी और मात्र 8 रन खर्च किए थे। वही सुमित ट्रम्प कार्ड अपनी टीम के। ओहो, वेरी वेल डन सुमित, क्या बात है। ये होता है दोस्तों, ये खेल है ना, सिर्फ गेंद और बल्ले से नहीं खेला जाता। आप समझ लीजिए इस बात को, ये गेंद माइंड गेम है, ये दिमाग से खेला जाता है। बल्लेबाज को पढ़ना, बल्लेबाज को रीड करना, उनके दिमाग में प्रवेश कर कर जान लेना कि वो क्या सोच रहे हैं और क्या करना चाहते हैं, और किस तरह से उनका टांस है, किस तरह से उनकी पोजीशन है, और उसी के तहत अपने गेंदबाजी में एन मौके पर परिवर्तन करना। यही होती है गेंदबाजों की कला। 4 गेंदे 12 रनों की जरूरत। एक बिंदी गेंद तो आ चुकी है, नहीं, मगर इस मर्तबा पूरी तरीके से तैयार थे, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया है, बैकफुट पर है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। जो एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर था, वो ट्रांसफर कर दिया है गेंदबाजों के ऊपर, क्योंकि यहां से अगर एक गलती करेंगे सुमित तो ये मैच गई, क्योंकि पहली 3 गेंदों में उन्होंने 8 रन खर्च किए हैं, अंतिम 3 गेंदों में 6 रनों की और जरूरत। यहां से अगर एक बड़ा शॉट आता है तो ये मैच उनके हाथों से चला जाएगा। ये मनोवैज्ञानिक दबाव है, ये प्रेशर है। मगर मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि मनोवैज्ञानिक दबाव में कोई निखर जाता है तो कोई बिखर जाता है। यहाँ पे कौन बिखरेगा, कौन निखरेगा, कौन इस प्रतियोगिता में बने रहेगा। जबरदस्त मुकाबला, लाजवाब मुकाबला, किसी ने नहीं सोचा होगा कि इस तरह से भी मुकाबला हो सकता है। बहुत ही बढ़िया ये मैच। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, मगर वहां पे फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया कैच, क्या कमाल का कैच किया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उड़ता ये पंजाब हमें देखने
2 गेंदे। सुमित ने इस मैच को कुछ हद तक पकड़ के रखा है। एक छक्का लगा था तब ऐसा लग रहा था कि ये मैच उनके हाथों से चला जाएगा, मगर सुमित हार मानने को तैयार नहीं है। वेरी वेल डन सुमित। जी हाँ, फिर से एक बार सुमित ने चकमा दिया है निकेश को। गेंद बिहाइंड द विकेट, शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, मगर वहां पे फील्ड होती हुई नजर आ रही है। अब जीतने के लिए 5 रनों की जरूरत। जी हाँ, 4, देखिए 4 रन अगर आते हैं तब भी जीत सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम, यही हमारी गुणलेखक का कहना है। जी हाँ, गेंदबाजी करने वाली टीम ने 7 विकेट गंवाए थे और यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम ने मात्र 3 विकेट गंवाए हैं। तो चौका भी चल सकता है बल्लेबाजों को जीतने के लिए। हालांकि 1 गेंद और 5 रनों की जरूरत। मुझे तो दिनेश कार्तिक की याद आ रही है, ताजा हो रही है, क्योंकि दिनेश कार्तिक ने यह कारनामा अंजाम दिया था और भारतीय टीम को एक सनसनाटी और यादगार जीत दिलाई थी और स्वर्ण अक्षरों में अपना नाम दर्ज किया था। क्या यहाँ पे दिनेश कार्तिक की तरह छक्का लगा सकते हैं कि ये सुमित फिर से एक बार आंखों में धूल झोंकेंगे? अंतिम गेंद के ऊपर ये मैच आ चुका है। नहीं नहीं, फसाया दिया है चकमा सुमित ने। वेरी वेल डन सुमित। आखिरकार सुमित ने इस मैच को निकाल दिया है बहुत ही लाजवाब गेंदबाजी से। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। गेंदबाजी करने वाली टीम